नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बेसनमध्ये टोमॅटो घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी अगदी झटपट अशी होणारी आहे. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एक मोठ्या आकाराचा पिकलेला लालबुंद टोमॅटो घ्यायचा आहे. तर इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला. तुमच्याकडे जर लहान असतील तर 2 ते 3 टोमॅटो वापरले तरी चालतील. आता टोमॅटो पहा, अशा पद्धतीने आपण बारीक बारीक असा चिरून घेऊया. आज आपण टोमॅटोपासून आणि बेसनपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्हा सर्वांना खूपच जास्त आवडेल. पहा, इथे आपण सर्व टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तिखटवाल्या मिरच्या आहेत. त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या, सोबतच आलं आणि कढीपत्ता घालायचा आहे. 1 चमचा जिरे घालूयात. आता मिक्सरला झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. पहा, इथे आपण याला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो म्हणजे 1 वाटी टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे टोमॅटोसुद्धा यासोबत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पहा, इथे आपली अशा स्वरूपाची टोमॅटोची प्युरी म्हणजेच पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच चणा डाळीचं पीठ. चाळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. 1.5 वाटी बेसन पीठ, सोबतच पाव वाटी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालूया. आता तयार केलेली जी बेसनची प्युरी होती किंवा पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. संपूर्ण टोमॅटोची पेस्ट आपण या पिठामध्ये घातलेली आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घेऊया. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं हे टोमॅटोचं मिश्रण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण सर्व पीठ यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे थोडं थोडं करत पाणी घालून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर बेसनच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. जसं जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालून आपण याचं मिश्रण बनवून घेऊया. जरासं पातळसर अशा स्वरूपामध्ये आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल किंवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या भन्नाट रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तर पहा, आपण यामध्ये पाणी घालून अशा स्वरूपाचं मिश्रण तयार केले, परंतु आपल्याला मिश्रण आणखीनच पातळसर हवं आहे. त्यामुळे यामध्ये आपण अजून पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जरासं सरसरीत अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण अशा स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घातल्यामुळे काय ना, आपल्या या पदार्थाला चवसुद्धा आणखीनच भन्नाट येणार आहे. इथे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. पातळसर अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. टोमॅटो आणि बेसनचं आपलं मिश्रण रेडी आहे. चला याचं काय बनवायचं ते पाहू. आता लगेचच गॅसवरती तवा ठेवायचा आहे. इथे मी वापरते बिडाचा तवा, म्हणजे कास्ट आयर्न तवा वापरते. तुमच्याकडे नॉनस्टिकचा जर तवा असेल तो वापरला तरीही चालेल. आता तव्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तयार केलेलं टोमॅटो बेसनचं मिश्रण अशा पद्धतीने पळीने आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. कडेने घालायचं आणि सर्वात शेवटी असं मध्यभागी हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. पहा, मिश्रण घातल्यानंतर लगेच त्याला मस्त छान अशी जाळी सुटायला लागलेली आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं छान असं याला भाजून घेऊया. गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात. आता वरच्या बाजूने छान असं हे कोरडं झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि याला आपण पलटवून घेऊया. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावूया. इथे मी तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता आपण याला पलटवून घेऊया.
पहा खालच्या बाजूने काय मस्त असं भाजलं गेलेलं आहे, याला छान अशी जाळी पडलेली आहे. इथे आता आपण बनवतोय टोमॅटोचे ऑमलेट किंवा तुम्ही याला टोमॅटोचं धिरडंसुद्धा म्हणू शकता. आता आपण याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं मध्यम गॅसवरती भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी याला छान खमंग असं आपण भाजून घेतलेलं आहे. अगदी मस्त कुरकुरीत असा आपला हा धिरडं तयार झालेला आहे. मस्त जाळीदार आणि कुरकुरीत धिरडं अगदी झटपट असे तयार होतात. आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक धिरडे इथे बनवून दाखवते. तव्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मिश्रण पसरवून घ्यायचं. मिश्रण घातल्यानंतर लगेचच पहा याला ना जाळीसुद्धा पडायला लागते. फक्त आपल्याला मिश्रण तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आणि हे धिरडं म्हणजे हे ऑमलेट भाजताना गॅस नेहमी मध्यम ठेवायचा आहे. यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ना, बेसन भाजायला किंवा शिजायला जरासा वेळ लागतो. त्यामुळे मध्यम गॅसवर त्याला छान असं भाजून घ्यायचं. त्यामुळे चवसुद्धा खूपच भन्नाट लागते आणि आपले हे धिरडं छान अगदी कुरकुरीत असे होतात. पहा इथे आपण दुसरं धिरडंसुद्धा छान असे भाजून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि धिरडं पालटवून घ्यायचं. बिडाचा तवा वापरला आहे. पहा अजिबातच धिरडं जरासुद्धा तव्याला चिकटत नाही. आणि पहा किती मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असं आपलं हे धिरडं तयार होतं. मस्त जाळी पडलेली आहे. यावरूनच समजते की धिरडे किती छान कुरकुरीत असे झालेले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे धिरडे ना अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. हवं तेव्हा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे टोमॅटोचे धिरडे बनवू शकता. खायलासुद्धा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही डाएटवर असाल तर डाएटसाठीसुद्धा ही रेसिपी खूपच उपयुक्त आहे. तर आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले 4 ते 5 अशा आकाराचे धिरडे म्हणजेच हे टोमॅटो ऑमलेट तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल तर तुम्ही ते साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. पहा हे टोमॅटोचे धिरडे किती छान जाळीदार असे झालेले आहे. याच पद्धतीने आपण इथे सर्व धिरडे बनवून घेऊया. पहा इथे आपले सर्व धिरडे बनवून झालेले आहेत. अगदी मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असे आपले हे टोमॅटो धिरडे किंवा टोमॅटोचे ऑमलेट तयार झालेले आहे. हे धिरडे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूपच भन्नाट लागतात. पहा धिरडे काय मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. गरमागरम असे धिरडे लगेचच सर्व करायला घ्यायचे म्हणजे चवसुद्धा खूपच भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे टोमॅटो ऑमलेट किंवा धिरडे एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.